नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत आहोत त्या संदर्भामध्ये मला तुमचे खूप सारे मेसेजेस आले। मी तुम्हाला मागचाही एक व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की आपला जो थर्ड डेटचा रिझल्ट आहे तो लवकरच येईल, परंतु लवकरच 2 दिवसात, 4 दिवसात, 6 दिवसात किंवा 8 दिवसात लागेल। या गोष्टी आपण कित्येक दिवसांपासून ऐकत होतो आणि त्या गोष्टीचा आपल्याला जवळजवळ वीट आला होता। आणि आज सकाळीच परीक्षा परिषदेने आपल्याला एक पत्रच काढून कळवलेलं आहे, नोटिफिकेशन काढून कळवलेलं आहे की आपला जो थर्ड डेटचा रिझल्ट आहे तो उद्या म्हणजेच 18 ऑगस्ट सोमवारी जाहीर करण्यात येईल। तर ही एक आनंदाची बातमी आहे, कारण की जवळपास मे महिना आणि मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जूनचा पहिला आठवडा या कालावधीमध्ये आपली परीक्षा झालेली होती आणि ऑगस्ट महिना उजेडला तरी देखील अजूनही निकाल आपल्या समोर आलेला नाही। त्यामुळे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या। मला पण सातत्याने सर्वजण प्रश्न विचारत होते की मॅडम निकाल कधी लागणार आहे किंवा काय असं होत आहे। तर माझ्या लेवलवरही मी या संदर्भामध्ये परीक्षा परिषदेमध्ये विचारणा केलेली होती, परंतु तेवढं सॅटिस्फाईड आन्सर मिळालेलं नसल्यामुळे मी काय तुम्हाला सांगितलं नाही। मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लवकरच लागणार आहे, थोडंसं थांबा, परंतु याच गोष्टीचा सर्वांना कंटाळा आला होता आणि तीच आपली प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता उद्या रिझल्ट आहे मित्रांनो, अगदीच 3 वाजेपर्यंत रिझल्ट जाहीर करणार असं सांगितलेलं आहे। शक्यतो मागचा जो सेकंड डेटचा आपण सगळ्या एकंदरीत गोष्टी पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला रात्रीचं खेळ चाले अशा पद्धतीने बघायला मिळालं। रिझल्ट रात्री लागला, त्यानंतर आपलं जे याद्या प्रसिद्ध झाल्या त्याही रात्री झाल्या, परंतु आता असं सांगितलं जातंय की 3 वाजेपर्यंत आम्ही रिझल्ट पब्लिश करूयात। तर वेट अँड वॉच, जरी 3 वाजेपर्यंत नाही झाला तर नोटिफिकेशन काढून सांगितलेलं असल्यामुळे जवळपास आपल्याला रात्रीपर्यंत रिझल्ट कळून जाईल। शक्यतो दुपारीच हा रिझल्ट कळणार आहे। आता निकाल लागल्यानंतर पुढची गोष्ट असेल की माझा नंबर लागेल का, की मला किती मार्क्स पडतात, की जागा किती निघणार, काय या सगळ्या गोष्टी। तर मित्रांनो, या गोष्टीची पण प्रतीक्षा तुमची लवकरच संपणार आहे, कारण आतापर्यंत जो संच मान्यतेचं जे प्रकरण आहे, कारण संच मान्यतेचं जे प्रकरण आहे त्यावरच सगळं आपलं पुढचं फ्युचर डिपेंड आहे असं मला वाटतं। कारण जर थर्ड डेट नंतर जागा निघणार असतील तर त्या ह्या जो संच मान्यतेचा काळा GR आहे तो रद्द झाल्यानंतरच मित्रांनो थर्ड डेट साठी, म्हणजे थर्ड डेट ज्यांनी दिलेली आहे त्यासाठी जागा निघणार आहेत। जागा भरपूर निघतील, म्हणजे आमच्या समोरच बहुतांश भरपूर रिटायरमेंट होत आहेत। परंतु जर संच मान्यता हा GR रद्द झाला ना मित्रांनो, 30,000 जागा निघायला हरकत नाहीये। कारण मागच्या भरतीमध्ये देखील 30,000चा आकडा सांगितलेला होता, टप्प्याटप्प्याने का होईना 20,000 प्लस भरती झालेली आहे। आणि जर हा GR रद्द झाला मित्रांनो तर बऱ्यापैकी जागा आपल्याला चांगल्या जागा आपल्याला बघायला मिळतील आणि आपला रिझल्ट जर आपला काय लागतो तो उद्या आपल्याला बघायला मिळणारच आहे। कोणाला किती मार्क पडले उद्या आपण पुन्हा मी व्हिडिओ घेऊन येईल, त्या संदर्भामध्ये आपण शेअर करूयात काय काय गोष्टी होतात आणि मी तुम्हाला सांगेल। म्हणजे जर माझे जुने फॉलोअर्स तुम्ही असाल तर तुम्ही बघितलंय की मी ज्या गोष्टी रिझल्टच्या बाबतीमध्ये सांगितलंय त्या सगळ्या गोष्टी आपल्या खऱ्या ठरलेल्या आहेत। म्हणजे कुठल्या टप्प्यापर्यंत सिलेक्शन कशा पद्धतीने होईल, बऱ्याच गोष्टी। त्यामुळे आपण जो आपला म्हणजे मागच्या रिझल्टच्या दिवशी सुरू केलेलं आपलं चॅनल होतं ते इतक्या फास्टमध्ये चाललं तर तो पार्ट वेगळा आहे। परंतु यानंतर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायला मिळतील किंवा ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला अडचण येईल की किंवा एखादी समस्या येईल तर ती सॉल्व्ह करण्याचा मी 100% या म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करेल। आणि रिझल्टच्या बाबतीत टेन्शन घेऊ नका, मार्क जरी कमी पडले तर खूप असं हे होऊ नका, कारण मागचा जर थोडंसं मागच्या भरती प्रक्रियेचं बघता जर या टप्प्यात नाही लागला तर पुढच्या टप्प्यात का होईना तुमचा नंबर लागण्याची शक्यता असेलच। त्यामुळे बी पॉझिटिव्ह, बघूयात कशा पद्धतीने रिझल्ट येतो। शक्यतो यावेळी माझ्या मते यावेळी हा जो रिझल्ट आहे तो थोडासा हाय लागण्याचे चान्सेस आहे, कारण मागची जी परीक्षा होती मित्रांनो ती परीक्षा म्हणजे सगळ्यांना अननोन असल्यासारखं होतं कशा पद्धतीचा पॅटर्न येतो, परंतु यावेळी सगळेजण पॅटर्नच्या बाबतीमध्ये थोडेसे आता त्यांना एक हे झालेले होते। पहिले अगोदर असं होतं की पेपर सॉल्व्ह होत नव्हता, परंतु यावेळी असं आढळलं नाही, असं होतं की हा ठीक आहे पेपर सॉल्व्ह होतोय, म्हणजे बऱ्यापैकी पुढे करेक्ट क्वेश्चन अटेम्प्ट करण्यामध्ये बऱ्यापैकी लोक पुढे गेलेले होते। अगदी पहिल्या दुसऱ्या दिवसाचा एकंदरीत अंदाज की पेपर खूप सोपा होता असं म्हटलंय, नंतरच्या दिवसांमध्ये
प्रत्येकाचे नंतर मग हे चेंज झाले, परंतु नॉर्मलायझेशन होणार आहे. नॉर्मलायझेशन होऊनच आपल्यासमोर रिझल्ट येणार आहे. त्यामुळे असं की कुणावर अन्याय झाला वगैरे असं होणार नाही. तर बघूयात आता कसा रिझल्ट येतो. रिझल्ट आल्यानंतर मी त्याचा अनालिसिस तुम्हाला थोडक्यात सांगेल की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत. आपण पोलही लावू किंवा अन्य बऱ्याचशा माध्यमातून आपण याबद्दल जाणून घेऊया की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्क आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला अंदाज सांगेल की आणि त्याचबरोबर एकदा संच मान्यतेचा हा जर GR रद्द झाला तर 100% तुम्ही रिलॅक्स राहू शकतात. आता ऑल डिपेंड्स ऑन उद्याच्या रिझल्टवर सगळं डिपेंड राहील. तर आपण काय करूया, उद्याचा वेट करूया आणि सर्वांना उद्याच्या रिझल्टसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. बाकी संच मान्यतेचा GR रद्द होणारच आहे. तो रद्द झाल्यानंतर मग आपण स्पेशल मी त्याबद्दल व्हिडिओ घेऊन येईल, बोलेल त्याबद्दल. आणि सध्या तरी तुम्हाला सर्वांना रिझल्टसाठी खूप खूप शुभेच्छा. जे फर्स्ट सेकंड टेट ज्यांनी दिलेली होती, जे थोड्या मार्कावरून ज्यांचं सिलेक्शन बाकी होतं त्यांचं थर्ड टेटमध्ये 100% सिलेक्शन व्हावं. थर्ड टेट नंतर जी भरती प्रक्रिया होईल त्यामध्ये 100% सिलेक्शन होईल. त्यानंतर पुन्हा तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स होते की ज्यांना रिपीट संधी मिळालेली होती, म्हणजे एकच परीक्षा देऊन त्याच परीक्षेमधून वेगवेगळ्या वर्गांसाठी सिलेक्शन होत होतं, तर ते होऊ नये यासाठी सगळ्याच लेवलमधून प्रयत्न करणार आहे. आपणही त्या संदर्भामध्ये मी आधीही बोलले होते की तसं नकोय. त्यामुळे काय होतं की खूप विद्यार्थ्यांवर आता अन्याय झाला. सेकंड फेज वगैरे झाली. त्यानंतर आता खासगी संस्थांची जी भरती झाली त्यामध्ये रिपिटेटिव्ह उमेदवार लागले की जे उमेदवार आधी प्रायमरीला होते तेच नंतर पुढे सेकंडरीला लागले. तर ती गोष्ट पुन्हा होऊ नये यासाठी हा जो बदल आहे या टेट नंतर होणार आहे. तर बऱ्याचशा गोष्टी होणार. त्यामुळे काय होईल की जास्तीत जास्त उमेदवार त्याचं सिलेक्शन होण्यासाठी ते मदत होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला ह्या परीक्षेमधून म्हणजे या रिझल्टसाठी आणि या परीक्षेमधून जे काही पुढे भविष्यामध्ये भरती होणार आहे शिक्षक भरती, त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पटकनच संच मान्यतेचा GR रद्द व्हावा. तो जो निर्णय बाकी आहे तो निर्णय आपल्यापर्यंत यावा आणि आपलं चॅनल बघत आहेत, आपले जे सबस्क्रायबर आहेत त्या सर्व सबस्क्रायबरचं या होणाऱ्या परीक्षेमधून सिलेक्शन व्हावं आणि त्यांना त्यांच्या स्वप्नातली जी नोकरी आहे ती मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांना खूप शुभेच्छा देते. आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की मागच्या आपल्या सबस्क्रायबरपैकी बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालं. अगदी मला खूप जणांनी मेसेजेस केले, खूप जण मला इथे भेटले देखील की मॅडम आम्ही तुमचे व्हिडिओ बघत होतो, आमचं सिलेक्शन झालं. अगदी तुम्ही देखील तशाच पद्धतीने तुमचं सिलेक्शन होईल आणि मला तुम्ही परत कुठे भेटल्यावर तुम्ही सांगणार की मॅडम आम्ही तुमचा व्हिडिओ बघत होतो आणि माझं देखील सिलेक्शन झाले. त्यामुळे सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट.